काही महिन्यांवर महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या आहेत आणि सगळेच पक्ष आता महानगरपालिकेच्या निवडणुकीला लागले आहेत. मी सध्या संभाजीनगरमध्ये आहे. संभाजीनगरमध्ये माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की एमआयएम या पक्षाकडून आम्ही जर महानगरपालिकेच्या निवडणूक जिंकलो तर शहरातील दारूबंदी करू असं त्यांचं एक बॅनर लागले आहे. त्यांचं म्हणणं आहे की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं किंवा आम्ही जर निवडणुका जिंकलो तर आम्ही शहरातील जी देशी दारूचे दुकान आहेत ते शहराच्या हद्दपार करू किंवा ते बंद करू असं त्यांचं मत आहे. आणि आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या काही महिन्याआधीच अशा प्रकारे एमआयएमने बॅनर लावून कुठेतरी आपण निवडणुका जिंकू असा त्या मतदाराला विश्वास दिला आहे. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर आता सगळेच पक्ष या निवडणुकांना लागले आहेत. विविध पक्षांकडून अनेक आश्वासने दिल्या जात आहेत आणि मतदाराला कुठेतरी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. एमआयएम हा पक्ष एक प्रकारे पाहिलं तर एका ठराविक मतदारांसाठी निवडणूक लढतो किंवा त्यांना पुढे डोळ्यासमोर पुढे ठेवून निवडणूक लढतो. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर आता एमआयएम पक्षाने शहरातील सर्वच नागरिकांना एक आश्वासन दिलं आहे की आम्ही जर निवडून जिंकलो तर जे शहरातील देशी दारूचे दुकान आहेत ते बंद करू. आणि याच्यातून त्यांनी मतदारासोबत ज्या महिला आहेत त्यांना ज्या मानसिक त्रास होतो या दारूच्या नशेमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्ती देण्यासाठी पण हा कुठेतरी साथ घातली आहे. नक्कीच हे पाहावं लागेल की आता मतदार राजा आणि काय पाऊल घेतो. पण दुसरीकडे आपण पाहिलं तर नक्कीच एमआयएमचा हा हे जे आश्वासन आहे याच्यातून आता कुठे ना कुठे सगळेच पक्ष आता आपली पूर्ण ताकद लावून निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि अशा आश्वासन देऊन बॅनरबाजी करून कुठे ना कुठे मतदाराला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. दारूच्या नशेमुळे बहुतांश घर उद्ध्वस्त होतात, महिलांना त्रास होतो, सर्वसामान्यांना त्रास होतो. तो कुठेतरी नागरिकांना बंद हवा आहे असं एमआयएमचं म्हणणं आहे. आणि त्यातूनच त्यांनी एक आश्वासन दिलं आहे की आम्ही जर जिंकलो तर नक्कीच ही देशी दारूची दुकानं ते बंद करू किंवा शहराच्या हद्द पार करू. विराम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.